नमस्कार, मी शामराव मोकाशी. प्रत्येकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि लगेच सर्वांना शेअर करा. शेअर करायला मात्र विसरू नका. आणि आजचा आपला विषय आहे आधार OTPद्वारे काम होतं आणि आपण बँकेच्या जुन्या गाड्या खरेदी करतो त्याच आपल्या गाड्या आपल्या नावावर होतील का हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. जुनं वाहन घेणाऱ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा की ज्या वेळेला बँका पतपेढ्या वगैरे ह्या निलावानं गाड्या देतात तुम्हाला, ती गाडी घेणं किती धोकादायक आहे. तुम्ही म्हणता असं आम्हाला बँकेची गाडी स्वस्तात मिळाली, फुकटात मिळाली, माझा तो साहेब ओळखीचा आहे. पण जुन्या गाड्या घेताना हे लक्षात ठेवा, 100 वेळ विचार करा. आधार OTPद्वारे काम होतं आणि जर तुम्ही ते बँकेच्या निलावात गाडी घेतलीसा किंवा जुनी गाडी घेतलीसा तर ती गाडी नावाव करण्यासाठी OTP यावा लागतो. आणि तो OTP कुणाचा असतो तर पूर्वीच्या ज्याच्या नावावर गाडी आहे त्याच्या मोबाईल नंबरवरनंच OTP येतो. आणि तो जर OTP सिलेक्ट झाला तर तुमची गाडी ही तुम्हाला नाव तिथं ऑनलाईनला अर्ज जातात. हे मात्र लक्षात ठेवा. आता मोठा लोचा चालू आहे. हे दलाल लोक गाड्या विकणारे कुणाच्या बी गाड्या कुणाला विकतात, गोरगरिबांचे पैसे घेतात आणि OTP येत नाहीत. आता बँकांनी तरी किती गाड्या विकलेल्या आहेत त्यांचे नंबर त्या मालकालासुद्धा गाडी विकलेली माहीत नाही, त्यांनी वडून नेलेली बी माहीत नाही. कितीतरी मोटरसायकल, कितीतरी हे 3 चाकाचे टेम्पो, त्या पर्यटक परवान्याच्या गाड्याचा बी लोचात चाललेला हे गाड्या वडून नेतात आणि विकतात. जुनी गाडी घेताना 100 वेळ विचार करा. तुम्हाला ह्या सत्य कोणीही सांगणार नाही, शासनसुद्धा सत्य सांगणार नाही, तुम्हाला RTOवाले बी कोण सांगणार नाही. ते विकणारा तर गोड गोड बोलून तुमचे पैसे काढून घेणार आणि म्हणणार हे नावं होतं. निलावातल्या गाड्या जर तुम्ही घेतल्या असा त्यानं लोन भरलं नाही म्हणून मोठा प्रश्न निर्माण होतोय. ती गाडी तुमच्या नावावरच होत नाही. OTP आला तरच येणार आहे. हां, पण जुनी गाडी जर तुम्हाला घ्यायची असेल, विकणारा देणारा घेणारा दोघांनी जर तुम्ही व्यवहार केला, तुमचा काय व्यवहार असेल तो करा. दोघंही RTOला जावा, समोरासमोर OTP येतो आणि दोघांनी मिळून ती गाडी ट्रान्सफर केली तर होती. पण ह्या लोच्याच्या जुन्या गाड्या घेताना 100 वेळ विचार करा. हा व्हिडिओ प्रत्येकानं एकमेकाला तात्काळ शेअर करा. कारण गोरगरीब ह्याच्यात फसवलं जातं आणि गोरगरिबांनाच हे लोक फसवतात आणि मग आपणाला पश्चाताप होतो. तर जुनी गाडी घेणाऱ्यांनी जरूर हा व्हिडिओ ऐकला की लगेच शेअर करा की एक फसला तर दुसऱ्याला तरी फसू नये. गोरगरिबांना न्याय मिळवायचा असेल तर प्रत्येकानं हे पूर्ण व्हिडिओ ऐकत जावा. जी काही कायद्याची माहिती कळेल ती एकमेकाला शेअर करा. त्याच्यापासून तुमचं नुकसान होणार नाही. जुनी गाडी घेणाऱ्यांनी पूर्ण व्हिडिओ ऐका आणि शेअर करा. धन्यवाद.